नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती मॅथमॅटिक्स पार्ट 1 जो आहे त्यातले हॉट्स क्वेश्चन बघतोय। सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ महत्त्वाची आहे आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण हॉट्स प्रश्नांची सिरीज ऑलरेडी सुरू केलेली आहे। तर बघा या ठिकाणी आज आपण बघतोय जुलै 2022 ला 2 च्या बोर्डाच्या एक्झामला जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आले होते, 4 मार्काचे क्वेश्चन्स आले होते, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा मित्रांनो, आपण सध्या काय करतोय की रोज एक क्वेश्चन पेपर घेतोय आणि त्या क्वेश्चन पेपर मधले म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला आलेले क्वेश्चन पेपरच घेतोय आणि त्या क्वेश्चन पेपर मधले 4 मार्कांचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बनवत असतो। या अगोदर सुद्धा आपण या अगोदरच्या काही प्रश्नपत्रिकांवर चर्चा केली। आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या अगोदरच्या व्हिडिओची लिंक तुमच्या सोबत शेअर करतो। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओज बघून घ्या। तर जाऊयात मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा, पहिला जो प्रश्न आहे सॉल्व बाय ग्राफिकल मेथड, म्हणजे ग्राफिकल मेथडने आपल्याला हे जे काही इक्वेशन दिले ते सॉल्व करायचं आहे। तर या ठिकाणी आपण काय करू, पहिलं काय दिलं इक्वेशन x + y = 4। याचा अर्थ काय होतो बाबा बघा, x + y = 4। याला आपण काय करू, जरा व्यवस्थित लिहून घेऊयात, y च्या स्वरूपात लिहून घ्या। म्हणजे y ला एका बाजूला घ्या, म्हणजे काय करायचं, y आपण 4 आपल्या जागेवर ठेवू, x प्लस आहे पलीकडे गेला -x झाला, ठीक आहे। मग आता y काय बाबा 4 - x, अशा प्रकारे मला एक इक्वेशन मिळेल y च्या स्वरूपामध्ये। आणि इथे सुद्धा तसंच करायचं बघा, इथे काय करू, 3x ला आपल्या जागेवर ठेवू, 7 प्लस इकडाला मायनस घेऊ, -7 राहिला आणि -2y पलीकडे गेलं तर +2y होतील, ठीक आहे। मग आपल्याला 3x - 7 डिवायडेड बाय हा 2 मल्टिप्लाय इकडाला डिवायडेड बाय = y, म्हणजे इथं y ची व्हॅल्यू काय मिळाली बाबा, y मला मिळालं 3x - 7/2y, ही झाली मला y ची व्हॅल्यू इथं मिळालेली, ठीक आहे। याला जरा व्यवस्थित आपण या ठिकाणी करू, म्हणजे जे काही तुम्हाला इक्वेशन दिले त्याला अशा प्रकारे y च्या स्वरूपात तयार करा आणि नंतर मग त्याला आपण सोडूयात, ठीक आहे। आता पुढे काय करायचं बघा, पुढे एक काम करायचंय, पुढे आपण या ठिकाणी करू आता y = 4 - x। मग इथं x च्या व्हॅल्यू मनाने घ्यायच्या, इथं x असतो, y असतो आणि इथं x आणि y असतो, त्याचप्रमाणे इथं x असतो, y असतो आणि इथं x आणि y असतात, ठीक आहे। मग आता x ची व्हॅल्यू इथं मी मनाने घेतो बाबा, 1 2 3 घेतली तरी चालेल, कारण 4 मधून 1 2 3 मायनस होतील। आता x ची व्हॅल्यू मनाने घेऊ, x = 1 घेतल्यावर y ची व्हॅल्यू काय मिळेल त्याचा विचार करायचा। x ची व्हॅल्यू 1 घ्या, त्याच्यानंतर इथं 2 घ्या आणि 3 घ्या, इथे पण आपल्याला घ्यायच्यात तशा, ठीक आहे। 1 2 3, x 1 असेल तर y किती, x = 2 असेल तर y ची व्हॅल्यू किती असेल, x जर का 3 असेल तर y ची व्हॅल्यू किती असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी काढायच्या आहेत। आता x 1 आहे तर y काय बाबा 4 - x, हे इक्वेशन घ्यायचं, y काय बाबा 4 - x, 4 - x ची व्हॅल्यू किती 1, 4 मधून 1 गेला 3, x 2 आहे तर y किती, y म्हणजे 4 - x, 4 - x ची व्हॅल्यू बाबा 2, 4 - 2 किती झालं 2, x 3 तर y किती बाबा 4 - x असतं, 4 ची व्हॅल्यू 4 -x ची व्हॅल्यू 3 आहे, 4 - 3 किती 1, म्हणजे x 1 असेल तर y किती बाबा 3, x 2 असेल तर y 2, x 3 असेल तर y 1। तर अशा प्रकारे इथं पॉईंट मिळाले 1 3 2 2 आणि 3 आणि 1, हे सगळे पॉईंट आपल्याला अशा प्रकारे इथं 3 पॉईंट मला मिळाले, झालं। आता इथं थोडासा प्रॉब्लेम येईल, आता इथं हे पॉईंट काढताना आपण या ठिकाणी काय करू, इथूनच सुरुवात करू। बघा आपलं इक्वेशन काय येतंय, बघा y = 3x - 7, बघा आता इथं मला x च्या व्हॅल्यू घ्यायच्यात, मनाने घ्यायच्यात, समजा x च्या व्हॅल्यू समजा मी घेतल्या मनाने, परंतु मनाने घेत असताना सुद्धा त्या लॉजिकली घेतल्या पाहिजे। समजा मी जर का x ची व्हॅल्यू 0 घेतली, एक्झाम्पल 0 घेतली, x जर 0 घेतली तर y ची व्हॅल्यू मला काय येणार आहे, y काय बाबा 3x - 7, 3x - 7/2, म्हणजे (3 × x ची व्हॅल्यू 0 - 7/2, 3 × 0 0 - 7/2, म्हणजे काय झालं बाबा -7/2 किती बाबा -7/2, म्हणजे 7 ला 2 ने डिवाइड करू शकत नाही, म्हणजे x ची व्हॅल्यू 0 घेऊन चालणार नाही। तसं इथं तुम्ही कुठलीही नंबर घेतला 1 2 3 4 5 6 7 8 9 0 तरी चालेल, पण इथं तसं चालणार नाही। मग आपल्याला काय करायचंय, कारण तुम्ही x ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर तुम्हाला होल नंबर मिळत नाही, ओके। या ठिकाणी मग आपण काय करू, x ची व्हॅल्यू 1 घेऊन ट्राय करू। मग समजा x जर मी 1 घेतलं तर y ची व्हॅल्यू काय मिळणार बाबा, y = 3x - 7, 3x - 7/2 3 × x ची व्हॅल्यू 1 - 7/2,
2. 3 × 1 किती बाबा 3 - 7/2. 3 - 7 किती -4/2. आता 2 2 जा 4 म्हणून या ठिकाणी आलं -2. म्हणजे x = जर 1 असेल तर y ची व्हॅल्यू काय येणार बाबा -2 येणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 घेतल्यावर आपल्याला इथं आन्सर मिळतंय. आता x ची व्हॅल्यू 2 घेतल्यावर नाही मिळणार आपल्याला. 2 घेतल्यावर आपल्याला होल नंबर पूर्ण मिळणार नाही, ते पॉईंटमध्ये आन्सर येईल. मग पहिला 1 मिळाल्यानंतर अशा प्रकारचं जर काही इक्वेशन असेल, अशा प्रकारे हे सरळ इक्वेशन आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. मग आता पहिला जर 1 मिळाला ना तर दुसरा नंबर कुठला घ्यायचा. 1 मध्ये हे खाली काय 2 येत नाही तर मग 2 ऍड करायचे. 1 + 2 3 बरोबर. आणि त्याच्यानंतर 3 + 2 किती 5. 2 2 ऍड करत पुढचे नंबर जर घेतले तर आपल्याला आन्सर बरोबर मिळतं. बघा कसं x = जर मी 3 घेतला तर y = काय बाबा 3 × x ची व्हॅल्यू काय बाबा 3 -7/2. आता 3 3 जा 9 - 7/2. 9 मधून 7 गेले बाबा 2/2 किती झालं 1. म्हणजे काय बाबा 3 घेतल्यावर 1 येतं. आता x = जर 5 घेतलं तर y = किती बाबा 3 × x च्या जागेवर 5 -7/2. 5 3 जा 15 -7/2 म्हणजे 8/2 किती झाले बाबा 4 आले. मग या ठिकाणी 5 घेतल्यावर 4 येतं. म्हणजे इथं 1 -2 3 1 आणि 5 4 अशा प्रकारे मला ही उत्तरं मिळाली. तर हे टेबल तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे ग्राफ काढताना पहिला टेबल तयार करा आणि टेबल तयार केल्यानंतर ग्राफ करा. आता टेबल तर तयार केला, आता ग्राफ कसा काढायचा याचा स्क्रीनशॉट घ्या. आता मी हे रफ करणार, ठीक आहे. ग्राफ काढण्यासाठी स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. आता याचा ग्राफ काढू. चला हे बाकीचं रफ करू, फक्त आपले जे टेबल आहेत ते ठेवूयात. टेबल तयार करणं खूप गरजेचं आहे. टेबल तयार केल्यानंतर आता ग्राफ काढू. आता ग्राफ काढण्यासाठी 2 ॲक्सिस असतात बघा. एक असतो एक्स ॲक्सिस, समजा हा जो आहे तो आपल्याकडे एक्स ॲक्सिस आहे आणि उभा जो असणार आहे तो आपल्याकडे काय असणार आहे वाय ॲक्सिस असणार आहे, ठीक आहे. हा झाला तुमचा वाय ॲक्सिस, ओके. वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस झालं. याच्यामध्ये इथं असतो 0 0 नंतर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6, ठीक आहे. 5 आणि 6 1 2 3 4 बघा -4 -3 -2 -1 1 2 3 4 5 समजा -5 -4 -3 -2 -1 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आता हे 2 ग्राफ काढू. तर पहिला हा ग्राफ आपण काढू. चला पहिल्यात काय 1 आणि 3 आहे. एक्सचा 1 आहे, वायचा 3. चला 1 आणि 3 तर या ठिकाणी इथं आला. चला 1 3. दुसरा काय बाबा या ठिकाणी 2 2 आहे. एक्सचा 2 आहे, वायचा 2. 2 2 म्हणजे इथं आला. एक्सचा 2 वायचा 2. तिसरा पॉईंट काय 3 आणि 1 आहे. एक्सचा 3 आहे आणि वायचा 1. 3 आणि 1 अशा प्रकारे या ठिकाणी आपण घेऊ. 3 आणि 1. आता या 3 पॉईंटमधून जाणारी जी लाईन आहे तो आपला ग्राफ असतो. आता ही एक लाईन काढली म्हणजे हा झाला आपला ग्राफ. हा कोणाचा ग्राफ झाला x + y = 4 चा. x + y = 4 चा झाला. तर अशा प्रकारे हा एक ग्राफ झाला. तर दुसरा ग्राफ काढू. दुसरा कुठला बाबा हा ग्राफ काढू. काय बाबा 1 आणि -2. एक्सचा 1 आहे, वायचा -2 आहे. 1 आणि -2 तुमचा इथं आला बघा 1 -2. दुसरा काय बाबा 3 आणि 1 आहे. एक्सचा 3 आणि वायचा 1 आहे. 3 आणि 1 इथंच आला बघा, इथंच हाच आला. त्याच्यानंतर 5 आणि 4 आहे. एक्सचा 5 आणि वायचा काय बाबा 4. 5 आणि 4 साधारणतः तुमचा इथे येईल असा, ठीक आहे. 5 आणि 4 5 आणि 4. आता तिघांमधून जाणारी एक लाईन मस्त अशी काढा. हा एक ग्राफ झाला. तर हा ग्राफ कशाचा झाला. हा ग्राफ झाला 3x - 2y = 7 चा. कशाचा बाबा 3x - 2y = 7 चा. आता याचं उत्तर काय बाबा, याचा आन्सर काय बघा. या दोघांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट असतो 2 इक्वेशनचा तो ते आपला आन्सर. आता दोघांचा इंटरसेक्टिंग पॉईंट बाबा हा आहे. पण याचे कोऑर्डिनेट काय बाबा एक्सचा 3 आहे, वायचा 1 आहे बरं का. xy = एक्सचा कोऑर्डिनेट 3 वायचा 1 हे तुमचं उत्तर आलं. एक्सचा 3 आणि वायचा 1. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण ग्राफ काढतो, ठीक आहे. तर यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. ग्राफ काढायचा तर शिकलो, आता पुढचा प्रश्न बघू, ठीक आहे. तर ग्राफ काढणं खूप सोपं आहे. इथं आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे बघा. या ठिकाणी या प्रश्नात काय की सेकंड नंबरचा मला तर चॅप्टर त्यामधला प्रश्न आहे की अ ट्रेन ट्रॅव्हल्स 240 किलोमीटर विथ युनिफॉर्म स्पीड. समजा गाडी तुमची 240 किलोमीटर, समजा ए पासून गाडी निघते तुमची बी पर्यंत पोहोचते आणि हे जे डिस्टन्स आहे 240 किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे बरोबर. आता डिस्टन्स नंतर विषय काय बाबा स्पीड आहे. इफ द स्पीड ऑफ ट्रेन
इज इन्क्रीज बाय 12 किलोमीटर पर आवर, म्हणजे गाडीचा स्पीड वाढवायचा आहे. आता गाडी एका ठराविक स्पीडमध्ये चालते, पण यांनी म्हटलं की बाबा गाडीचा स्पीड जर तुम्ही वाढवला तर पुढे काय होतंय की इट टेक 1 hour लेस टू कव्हर द सेम डिस्टन्स. म्हणजे बघा आता समजा ए पासून बी पर्यंत जायला गाडीला एका ठराविक स्पीडने बाबा काहीतरी वेळ लागतो, पण जर स्पीड वाढवला तर वेळ कमी लागणार का जास्त लागणार? कमी लागणार का जास्त लागणार? यस, तर वेळ कमी लागणार, कारण तुम्ही जितक्या स्पीडने जाल जास्त तितकं कमी वेळात तुम्ही पोहोचाल, बरोबर ना. कारण हे सगळं इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये चालतं, म्हणजे जितका स्पीड तुम्ही जास्त वाढवाल तितके तुम्ही लवकर पोहोचाल आणि जितका स्पीड कमी असेल तितकं उशिरा तुम्ही पोहोचू शकता एखाद्या ठिकाणावरती. तर फाइंड द इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन. आपल्याला काय विचारलं बा? इनिशियल स्पीड ऑफ ट्रेन इज इक्वल टू आपण समजू x किलोमीटर पर आवर, बरोबर. आता गाडीचा स्पीड किती बाबा? x किलोमीटर पर आवर. बरं, स्पीड x किलोमीटर पर आवर हा तुमचा स्पीड आहे, स्पीड 1 समजा. आता स्पीड 2 बघा या ठिकाणी दिलाय. स्पीड 2 काय दिलाय? त्यांनी काय म्हटलंय की बाबा तुमचा जो गाडीचा स्पीड जो आहे तो तुम्ही 12 किलोमीटर पर आवरने इन्क्रीज केला, म्हणजे जो x किलोमीटर पर आवर होता तो तुमचा झाला 12x + 12 किलोमीटर पर आवर, बरं ना. कारण ऑलरेडी x होता, त्याच्यामध्ये 12 ऍड झाले, म्हणजे x + 12 किलोमीटर पर आवर स्पीड झालाय. मग आता सीन काय होतं, या स्पीडने एक ठराविक टाइम लागणार आहे आणि या स्पीडने टाइम काय लागणार आहे तुम्हाला? एक जास्त कमी टाइम लागणार आहे. याने जास्त लागणार आणि याने कमी वेळ लागणार आहे. मग या ठिकाणी बघा इथं आपण लिहू इफ स्पीड इन्क्रीज बाय 12 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू, मग तो इन्क्रीज स्पीड, देअरफॉर इन्क्रीज स्पीड, जो स्पीड जो आहे तो तुमचा इन्क्रीज केलेला आहे तो काय असणार आहे? x + 12 किलोमीटर पर आवर. आता बघा या ठिकाणी 2 टाइम काढायचे आहेत आपल्याला, आणि 2 टाइम मधला एक फरक आहे. 2 टाइम, हा जो टाइम आहे आणि याला लागणारा जो टाइम आहे त्याच्यातला फरक जो किती आहे? 1 आवरचा आहे. आता आपल्याला एक फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. आणि आता आपल्याला विषय काय? आपला टाइमचा विषय. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, बघा आता बघा टाइम टेकन बाय ट्रेन विथ x किलोमीटर पर आवर स्पीड, बरोबर ना. आता बघा या ठिकाणी टाइम बघा या ठिकाणी काय ट्रेन ट्रॅव्हल्स. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आता आपल्याला 2 टाइम काढायचे आहेत, बरं. आता हा फॉर्म्युला नीट समजून घ्या. ओके, इथं लिहू आपण टाइम टेकन बाय ट्रेन विथ x किलोमीटर पर आवर, याला किती टाइम लागणार आहे? आता बघा टोटल डिस्टन्स 240 किलोमीटर आहे. टाइम म्हणजे स्पीड, टाइम म्हणजे काय बाबा? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती बाबा या ठिकाणी? डिस्टन्स जर तुम्ही विचार केला त्याचं डिस्टन्स तुमच्याकडे 240 किलोमीटरचे आहे आणि डिवायडेड बाय स्पीड काय बाबा तुमचा x, एवढा आवर, एवढे टाइम त्याला लागणार समजा, ठीक आहे. टाइम टेकन बाय स्पीड विथ x किलोमीटर पर आवर. ओके, टेकन बाय ट्रेन विथ x किलोमीटर आवर स्पीड, बरोबर. आता इथं या टाइम टेकन बाय ट्रेन विथ x + 12 किलोमीटर पर आवर स्पीड, या स्पीडने किती टाइम लागणार आहे? किती बाबा? डिस्टन्स जो आहे तुमचा 240 किलोमीटर अपॉन स्पीड. स्पीड किती बाबा? x + 12. ओके, x + 12 आवर, ठीक आहे. आता बाय गिवन कंडिशन, आता जी कंडिशन दिली त्या कंडिशन नुसार काय दिले या ठिकाणी बघा. इफ, बघा लक्षात घ्या, इफ द स्पीड ऑफ ट्रेन इन्क्रीज बाय 12 किलोमीटर पर आवरने जर आपण इन्क्रीज केला, इट टेक 1 hour लेस टू कव्हर सेम डिस्टन्स. किती टाइम लागतो? 1 तास कमी लागतो. म्हणजे कोणापेक्षा 1 तास कमी लागतोय? म्हणजे हा जो तुमचा स्पीड आहे 240 अपॉन x, याच्यापेक्षा
बरोबर ना. ज्यावेळेस या स्पीड याच्यापेक्षा काय लागतं बाबा 1 तास, याच्यापेक्षा 1 तास कमी लागतोय, -1 आवर लागतंय, 1 तास कमी लागतोय, बरोबर ना. 240/x + 12 या स्पीडने गेल्यानंतर लक्षात घ्या असं इक्वेशन आपल्याला बनतंय की बाबा 240/x - 1 याच्यातून जर 1 तास कमी केला तर हा वेळ लागतो, बरोबर ना. म्हणजे या वेळाने यापेक्षा 1 तास कमी लागतो, असं एक इक्वेशन आपल्याकडं तयार झालं. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करून जी x ची व्हॅल्यू येईल ते आपलं उत्तर. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय नाही म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × 240 240 आलं, मायनस x × 1 x डिवायडेड बाय 1 × x x इज इक्वल टू 240/x + 12. आता इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, या दोघांचं आणि या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करावं लागणार. ठीक आहे, तर आपण पहिलं या दोघांचं करा किंवा पहिलं या दोघांचं, काय फरक पडत नाही, पहिलं या दोघांचं करा. बघा x + 12 × 240 - x 240 - x इज इक्वल टू 240 × x किती झाले, 240x झाले. आता याने त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, x × 240 240x मायनस x × x x² प्लस 12 × 240, बरं का, प्लस 12 × 240 करा. बघा 240 × 12 0 12 चौक 48 4 4 4 12 1 12 2 24 25 26 27 28. बघा काय झाले बाबा, प्लस 2880 बरोबर, आणि मायनस 12x आणि इज इक्वल टू 240x. बघा या ठिकाणी आपण काय केलं, x या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना पहिला x × 240 240x, x × -x -x², 12 × 240 2880 आणि त्याच्यानंतर आपल्याकडे 12 × -x -12x आणि इज इक्वल टू ते पलीकडे 240x आपल्या जागेवर. आता सगळ्यांना एका बाजूला घेऊ, -x² आपल्या जागेवर 240x. बघा हा 240x आणि पलीकडचा 240x हे दोघे जण सुद्धा कॅन्सल होऊ शकतात, सारखे आहेत म्हणून. त्याच्यानंतर -12x ला इथं घ्या आणि प्लस 2880 इज इक्वल टू 0. आता या सगळ्यांनाचे साईन चेंज करू, कारण इथं मायनस आहे. बघा काय झालं, x² प्लस 12x मायनस 2880 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी मला काय करायचं, या 288चे फॅक्टर्स पाडायचे आहेत. बरं, आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग याला सॉल्व्ह करताना तुम्ही कुठलाही मेथड वापरा. तुम्ही आपल्याकडे 2-3 मेथड आहेत, 3 मेथड्स आहेत, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड, फॉर्म्युला मेथड किंवा फॅक्टरायझेशन मेथड. मी फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करतो. बघा 2880 याचे फॅक्टर्स पाडताना समजा मी असे केले, 288 × 10 केले, असे केले तरी होतील. 288चा हाफ किती, 144 × 10च्या डबल झाले 20. त्याच्यानंतर 144च्या हाफ किती झाले 72 आणि इथं झाले 40. आता आपल्याला जो सबस्ट्रॅक्शन जो आहे या ठिकाणी, सबस्ट्रॅक्शन मला 12 पाहिजे, मल्टिप्लिकेशन हा पाहिजे, सबस्ट्रॅक्शन 12. आता इथं कसं जुगाड या ठिकाणी करता येईल आपल्याला ते आपण या ठिकाणी बघूयात. आता 72चा जर विचार केला, 72 बघा 12 6 जा आणि इंटू आपल्याकडे हे समजा 40. आता इथं फॅक्टर्स पाडणं थोडंसं आपल्याला क्रिटिकल जाऊ शकतं. आता हे फॅक्टर्स नेमके कसे पाडायचे त्याच्यावरती थोडीशी आपण चर्चा करू. आता हे फॅक्टर्स याचे भरपूर पडू शकतात, फक्त सबस्ट्रॅक्शन 12 आली पाहिजे आपल्याला, त्याचा आपण एक विचार करू. बघा या ठिकाणी आपण बघा इथं असं करूयात की 72 जे आहेत, 72च्या हाफ 36 आणि 40च्या डबल 80, म्हणजे या दोघांचं जरी तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तरी ते तुम्हाला एवढेच येतील. आता 80 मधून 36 गेल्यावरती पण आपल्याला हे आन्सर येत नाही. आता एक काम करू आपण, 36 म्हणजे 12 3 जा 36 आणि इथं जर आपण बघितलं 80चा जर आपण विचार केला तर आपल्याकडं 4 × 20 केलं तर आपल्याकडे 80 येतात. आता 12 4 जा आपल्याकडे किती येतं 48, इथल्या इथं जुगाड करायचं आणि 23 जा किती झालं 60. आता 60 × 48 केलं तरी तुम्हाला हेच आन्सर मिळणार आहे आणि 60 मधून 48 गेलं की तुम्हाला 12 मिळतात. म्हणजे 60 आणि 48 हे तुम्हाला फॅक्टर्स मिळवता येतील. 60 आणि 48 असे फॅक्टर्स आपल्याला मिळतील, बरं का. 60x आणि 48x असे 2 फॅक्टर्स मिळतील. मग या दोघांना आपण या ठिकाणी लिहूयात. बघा यांना लिहिताना आपण कसं लिहू, बघा पहिला लिहा x² प्लस पहिला मोठा जो नंबर आहे 60x लिहा आणि त्याच्यानंतर -48x लिहा, बरोबर ना, कारण सबस्ट्रॅक्शन करायचे, सबस्ट्रॅक्शन 12 60 - 48x -2880 इज इक्वल टू 0. आता हे दोघे यांच्यातून कॉमन काढा, या दोघांमधून x कॉमन काढला, x² चा x राहिला प्लस 16, इथून -48 कॉमन काढा
ब्रॅकेटमध्ये एक्स आपल्या जागेवर, ह्या मायनस झालं प्लस, 48ने जर का 2880ला डिवाइड केलं तर 60 आन्सर येतं. ओके, इज इक्वल टू 0, कारण जे या ब्रॅकेटमध्ये तेच इथं असतं. असं जर नाही आलं तर समजायचं आपलं उत्तर चुकलंय, काहीतरी गडबड आहे. एक्स प्लस 60 2 वेळा आहे, त्याला एकदाच लिहा, आणि एक्स मायनस 48ला एकदा लिहा, इज इक्वल टू 0. मग आपल्याकडे काय येईल, एक्स प्लस 60 इज इक्वल टू 0 येईल, ऑर एक्स मायनस 48 इज इक्वल टू 0 येईल. बरं का, आता दोन उत्तर तुमच्याकडे येतील. एक्स इज इक्वल टू 60 प्लस हे पलीकडे गेला मायनस, ऑर मायनस 48 हे पलीकडे गेला प्लस 48. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, स्पीड कधीही निगेटिव्हमध्ये नसतो, पॉझिटिव्हमध्येच असतो. म्हणून एक्सची व्हॅल्यू 48. म्हणून या ठिकाणी इनिशियल स्पीड जो आहे तो काय आला, 40 एक्सची व्हॅल्यू किती बाबा, 48 किलोमीटर पर आवर हा तुमचा झाला इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण सोडू शकतो. मी माझ्या मेथडने सांगितलं. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल किंवा हे गणित आवडलं असेल तर प्लीज या गणिताला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा. आता आपण तिसरा प्रश्न बघूयात या प्रश्नपत्रिकेमधला 4 मार्काचा 4 मार्क्सचा शेवटचा क्वेश्चन. ठीक आहे, तर बघा, प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गणित जरा नीट समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पुढचा प्रश्न एकदम थोडासा वेगळा आहे. बघा, याच्यात काय अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधला हा प्रश्न आहे. इथं काय दिलंय, इफ द सम ऑफ द फर्स्ट पी टर्म्स ऑफ एन एपी इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स, देन शो दॅट द सम ऑफ इट्स पी प्लस क्यू टर्म्स इज 0. बघा, या ठिकाणी काय दिलंय की सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स म्हणजे एस पी इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स म्हणजे इज इक्वल टू एस क्यू, अशा प्रकारे दिले. एस पी इज इक्वल टू एस क्यू आपल्याला दिले. देन आपल्याला प्रूव्ह दॅट, देन शो दॅट द सम ऑफ इज फर्स्ट पी प्लस क्यू नंबर, सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू नंबर इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला एस पी प्लस क्यू म्हणजे एस एनचा फॉर्म्युला वापरला आणि एस एनच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही पी प्लस क्यू लिहिलं तर तुम्हाला आन्सर 0 आलं पाहिजे. एस पी प्लस क्यू इज इक्वल टू 0 आलं पाहिजे. बरोबर, पण याच्या अगोदर तुम्हाला जे दिलंय त्याचा वापर करून आपल्याला काय मिळतंय का तो विचार करा. बघा, एस पी इज इक्वल टू एस क्यू दिले आणि एस पी प्लस क्यू काढायचंय. आता सगळ्यात पहिली गोष्ट, प्रश्नाचं उत्तर येत नसलं तरी सुद्धा आपल्याला काहीतरी मार्क मिळू शकतात फॉर्म्युला लिहिल्यावर. मग आता इथं नेमका कुठला फॉर्म्युला वापरायचा, कुठला फॉर्म्युला लिहायचा, तर बघा इथं सगळीकडे एस एस आहे. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधला एस एनचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरू शकतो. मग आपण इथं एस एनचा फॉर्म्युला निदान लिहून तरी घेऊयात. बघा, एस एनचा फॉर्म्युला लिहायचा पहिला. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. चला, निदान हा फॉर्म्युला तरी लिहिला आपण. बरं, आता हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर पुढे काय बाबा, फॉर्म्युला लिहिल्यानंतर याच्यात कुठल्या व्हॅल्यू टाकायच्या. तर आपल्याला दिलंय काय बाबा, एस पी इज इक्वल टू एस क्यू. म्हणजे तुम्ही एस पी ची एक व्हॅल्यू काढा आणि एस क्यू ची काढा. चला, मी एस पी काढतो. यांच्या जागेवर पी अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2 इंटू ए आपल्या जागेवर, यांची व्हॅल्यू दिली पी म्हणून पी मायनस 1 इंटू डी आपल्या जागेवर, विषय संपला. इज इक्वल टू पुढे काय बाबा, पी अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2a आपल्या जागेवर प्लस डीने याला मल्टिप्लाय करा, डी इंटू पी पी डी मायनस डी इंटू 1 डी झालं. अशा प्रकारे या ठिकाणी मला काय मिळालं, एस पी. तसाच मला एस क्यू सुद्धा मिळू शकतो. एस क्यू इज इक्वल टू काय बाबा, यांच्या जागेवर लिहा क्यू अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस यांच्या जागेवर क्यू मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू क्यू अपॉन 2 आपल्या जागेवर जसंच्या तसं. बघा, हा क्यू अपॉन 2 आपल्या जागेवर, 2a आपल्या जागेवर प्लस डीने याला मल्टिप्लाय करा, डी इंटू क्यू क्यू डी मायनस डी आपल्या जागेवर, मायनस डी इंटू 1 मायनस डी. तर अशा प्रकारे मला बघा काय काय मिळालं, एस पी ची एक व्हॅल्यू मिळाली आणि एस पी ची व्हॅल्यू काय मिळाली बाबा, बघा ही मिळाली. बरं, काय बाबा, पी अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस पी डी मायनस डी. आणि एस क्यू ची जी व्हॅल्यू आहे ती मला काय मिळाली बघा, क्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस क्यू डी मायनस डी ही व्हॅल्यू मिळाली. तर आता आपल्याला इथं काय दिलंय बाबा, एस पी इज इक्वल टू क्यू, एस पी इज इक्वल टू एस क्यू हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एस पी ची व्हॅल्यू आणि एस क्यू ची व्हॅल्यू या दोन्ही व्हॅल्यू सारख्या असतील. मग यांना समोरासमोर लिहू. एस पी काय बाबा, पी अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस पी डी मायनस डी, पी डी मायनस डी इज इक्वल टू क्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a मायनस 2a प्लस क्यू डी मायनस डी लिहिलं. आता याच्यामध्ये 2 कॅन्सल होतील. हे खाली 2a खाली 2 कॅन्सल झालं. मग काय राहिलं बाबा, पी इन ब्रॅकेट 2a
प्लस पी डी मायनस डी आणि इज इक्वल टू क्यू इन ब्रॅकेट 2a प्लस क्यू डी मायनस डी. आता याच्या पुढे मी काय करू शकतो, पी ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, क्यू ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. पी इंटू 2a 2ap प्लस पी इंटू पी डी पी स्क्वेअर डी प्लस मायनस पी इंटू डी पी डी मायनस पी डी इज इक्वल टू झालं बघा 2ap प्लस पी स्क्वेअर डी मायनस पी डी. आता क्यू ने मल्टिप्लाय करा, 2 इंटू बघा इज इक्वल टू 0 नाही, 2 इंटू क्यू इंटू 2a 2aq प्लस क्यू इंटू क्यू डी क्यू स्क्वेअर डी आणि मायनस क्यू डी मायनस क्यू इंटू डी क्यू डी. झालं, एवढं लिहिलं. आता मला काय पाहिजे, एस पी प्लस क्यू इज इक्वल टू 0 पाहिजे ना. मग सगळ्यांना एका बाजूला आणा. चला एका बाजूला आणताना काय करू, 2ap शेजारी हा प्लस 2aq इकडाला मायनस 2aq सारख्या जोड्या जोडू. पी स्क्वेअर क्यूच्या शेजारी पी स्क्वेअर डीच्या शेजारी काय करू आपण या ठिकाणी क्यू स्क्वेअर डी प्लस इकडाला मायनस क्यू स्क्वेअर डी आणि मायनस पी डीच्या शेजारी मायनस क्यू डी इकडाला प्लस पी डी इज इक्वल टू 0. आता बघा कुठं कुठं काय काय कॉमन दिसेल. या दोघात काय दिसतंय बघा, या दोघात काय दिसतंय बघा, या दोघात काय दिसतंय बघा. या दोघांमध्ये 2a कॉमन काढा बघा, 2a कॉमन काढा, 2a कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये p मायनस क्यू राहिलं बरोबर. या दोघांमधून d कॉमन काढू शकतो, d दिसतोय कॉमन, प्लस d कॉमन काढला बाबा आणि आतमध्ये काय राहिलं बाबा तुमचा p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आणि हाला d बरोबर. त्याच्यानंतर या दोघांमध्ये पण d कॉमन काढू शकतो, मायनस d कॉमन काढा, p राहिला आणि प्लस झालं मायनस क्यू. इथं पी डी लिहिलं मी, इथं क्यू डी लिहिलं पाहिजे. ओके, लक्षात घ्या, इथं काय पाहिजे आपल्याला क्यू डी पाहिजे. ठीक आहे, या दोघांमधून क्यू कॉमन डी कॉमन काढला, आतमध्ये राहिला पी मायनस क्यू इज इक्वल टू 0. आता एक ऑब्झर्वेशन केलं तर इथं पी मायनस क्यू आहे, इथं पी मायनस क्यू आहे, पण इथं आहे का, इथं नाही आहे. मग इथं नाही आहे म्हटल्यावर आता इथं कसं आणायचं बाबा, म्हणजे आपल्याला पी मायनस क्यू कॉमन काढता येईल ना इथं आलं तर. पण इथं एक फॉर्म्युला असतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला कसा, ए प्लस बी ए मायनस बी. तसाच इथं पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, पी प्लस क्यू पी मायनस क्यू असा निघेल. मग तो फॉर्म्युला लिहा, 2a इन ब्रॅकेट पी मायनस क्यू प्लस इथं काय करा पी प्लस क्यू आणि त्याच्यानंतर वाटलंच हा पी मायनस क्यू आणि पी प्लस क्यू इंटू डी आणि मायनस डी इन ब्रॅकेट पी मायनस क्यू. ठीक आहे, फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युला लिहिल्यावर लक्षात आलं इथं पी मायनस क्यू, इथं पी मायनस क्यू, इथं पी मायनस क्यू कॉमन आहे. मग हे पी मायनस क्यू सगळीकडून कॉमन काढू. पी मायनस क्यू कॉमन काढले, मग इथं ब्रॅकेटमध्ये काय राहिला, इथं राहिला 2a, इथं राहिला प्लस पी प्लस क्यू इंटू डी राहिला आणि इकडं हा राहिला मायनस डी, ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 0. आता हा पी मायनस क्यू मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय झाला. मग इथं काय होईल बाबा 2a प्लस पी प्लस क्यूला याने मल्टिप्लाय करू, डी इंटू पी पी डी प्लस डी इंटू क्यू क्यू डी आणि हा मायनस डी आपल्या जागेवर इज इक्वल टू 0 अपॉन पी मायनस क्यू पी मायनस क्यू. ठीक आहे, बघा काय केलं या ठिकाणी बघा 2a आपल्या जागेवर, डी ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, डी इंटू पी पी डी, डी इंटू क्यू क्यू डी, मायनस डी आपल्या जागेवर आणि हा मल्टिप्लाय पलीकडे डिवाइड घ्या, पलीकडे गेला डिवायडेड बाय. आता 0 अपॉन पी क्यू जर केलं तर तुम्हाला आन्सर किती येईल, 0 येईल. मग इथं मी लिहितो 0, तर जागा कमी आहे म्हणून काय जास्त हे करत नाही, इज इक्वल टू इक्वेशन 1. तर इथपर्यंत आपण येऊ शकतो, हे एक इक्वेशन आपल्याला बनेल, आपल्याला मिळेल. पण आपल्याला काय करायचं, एस पी प्लस क्यू काढायचं. काय करायचं, एस पी प्लस क्यू इज इक्वल टू 0 दाखवायचं. आता एस पी प्लस क्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला बघा, एस यांच्या जागेवर पी प्लस क्यू, मग यांच्या जागेवर काय लिहिणार मी, पी प्लस क्यू लिहिणार, डिवायडेड बाय 2 आपल्या जागेवर लिहिणार, ब्रॅकेटमध्ये मी काय लिहिणार 2a आपल्या जागेवर, त्याला काय धक्का द्यायचा नाही, प्लस ह्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार n-1, n किती पी प्लस क्यू आहे, पी प्लस क्यू मायनस 1 आणि इंटू डी आपल्या जागेवर जसाच्या तसा. बघा पुढं काय होईल, पी प्लस क्यू अपॉन 2 आणि इथं ब्रॅकेटमध्ये काय होईल बाबा 2a आपल्या जागेवर प्लस डी ने या कंसाला मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला, डी इंटू पी पी डी प्लस डी इंटू क्यू क्यू डी मायनस डी इंटू 1d, संपला विषय. आता बघा पी प्लस क्यू अपॉन 2 इंटू, एक लक्षात घ्या इथं बघा हा जो आहे 2a प्लस पी डी प्लस क्यू डी मायनस डी, 2a प्लस पी डी प्लस क्यू डी मायनस डी, याची व्हॅल्यू किती 0 येते, याची व्हॅल्यू 0 येते. मग इज इक्वल टू 0 ने मल्टिप्लाय केला तर एस पी प्लस
क्यू इज इक्वल टू मला काय मिळणार 0 मिळणार. एस पी प्लस क्यू इज इक्वल टू बघा पी प्लस क्यू आपण 2 × 0 केले की 0 मिळणार. म्हणजे एस पी प्लस क्यूची व्हॅल्यू मला मिळाली 0. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो आज आपण हे 3 क्वेश्चन्स बघितलेले आहेत, इम्पॉर्टंट हॉट्स क्वेश्चन. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक क्वेश्चन पेपर बघूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.